शुभ सकाळ, गणपती बाप्पा मोरया. आजचा आपला हा दुसरा दिवस आहे. ह्यामध्ये मी तुम्हाला 1.5 दिवसाचा गणपती जे आज विसर्जन होणार आहेत, त्याचं तुम्हाला मी सर्व काय दाखवणार आहे, कसं होतं ते. अजून म्हणजे काल तुम्हाला मी दाखवू शकलो नाही, कारण की स्वच्छता अभियानामुळे आम्हाला टाईम नाही भेटला मला सुद्धा. तर मी ते तुम्हाला आज दाखवायचा प्रयत्न करेल आणि विसर्जन सोहळा पण आम्ही 1.5 दिवसाचा गणपती कसा करतो, ते पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवून देणार आहे. चला मंडळी, आता आपल्या गावातल्या गणपती ज्या ज्या घरात बसतो त्या त्या घरात आपण दर्शन करायला जाऊया. तिथं मी तुम्हाला दाखवतो त्यांचं डेकोरेशन कसं आहे, सजावट कशी केली त्यांनी, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवून देईल त्यात. चला मंडळी, आपल्या गावातले जे गणपती आहेत त्यांचं आपण दर्शन करायला जाऊया. माझ्यासोबत माझा परम मित्र मुक्तेश दामोले. नमस्कार. आता आपण पहिला पर्यंत करत जाऊया. श्री त्याने उत्कृष्ट असे डेकोरेशन केलेले आहे. अवघा रंग एक झाला या विठ्ठल नामाने, अवघा रंग एक झाला या थीम त्यांनी बनवलेली आहे. मुंबईमध्ये सध्या स्थायी असलेले त्यांचे हे मूळ घर आहे गावचे. तिथे सजावट खूप छान आहे. तुम्ही एकदा तिकडे विजिट करावी. तरीच एकंदरीत विरेश साहेब, तुमचे मनपूर्वक आभार, तुम्ही ही मुलाखत दिल्याबद्दल, आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता आपण माझा परम मित्र जो आहे मुक्तेश नामोळे, त्याच्या घरी सुद्धा गणपती येतो. त्याच्या घरच्या गणपतीला आपण आता भेट देऊया. कशा रीती त्यांनी डेकोरेशन केलं आहे हे सुद्धा बघूया आपण. हा त्यांचं घर आहे. खूप मस्त मूर्ती आहे यांची पण. 1.5 दिवसाचा जो गणपती ठेवलेला आहे, तो आम्ही 1.5 दिवसाचाच गणपती ठेवलेला आहे, कारण आम्हाला त्याची सेवा चांगली मनोभावे करता यावी आणि त्याच्यात कुठलं म्हणजे कमतरता पडू नये ह्याच्याकरता आम्ही ते 1.5 दिवसाचाच गणपती ठेवलेला आहे. म्हणून हा आमचा नवसाला पावणारा आमचा गणपती. तर मंडळी, आता आपण बघितलं मुक्तेश यांच्या घरी सुद्धा त्यांचा गणपती कसा त्यांनी डेकोरेट केलेला आहे. त्यांच्या वडिलांनी सुद्धा आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. आता आपण जे पुढे जाणार आहे ते आपल्या दुसऱ्या त्यांच्या भावकीकडे जाणार आहे. असतो. तर हे त्यांच्या घरची मूर्ती आहे, प्रतीक मोहन नामोळे. आणि इकडे डेकोरेशन त्यांचं पूर्ण ह्याचं वाटतं ना. हा डेकोरेशन त्यांची थीम अशी होती की जे श्रीरामांची जी प्रतिष्ठापना झालेली आहे अयोध्याला मंदिराची, त्याची प्रतिकृती म्हणून केलेली आहे. आणि इकडे आपली गौरी माता बसते, तर तिचं आगमन सुद्धा होणार आहे, तेव्हा त्या इथे विराजमान होणार आहे. तर एकंदरीतच इथे गवर आणि गणपती. सकपाळांचा बाप्पा आमचे आजोबा श्री रमेश सकपाळ. विचारूया त्या गणेशोत्सवाबद्दल, आपल्या मंडळाची तयारी काय आहे आणि एकंदरीत आपल्या गावच्या गणेशोत्सवाबद्दल. नमस्कार. तात्पर्य बोलायचं म्हणजे जसं आमचं युवा मंडळ आम्ही जवळजवळ 2 या 3 महिने आम्ही फुल एकदम तयारीमध्ये असतो, कारण आमचा गणपती बाप्पा आमच्या घरी येणार. आम्ही आमचं जे सार्वजनिक गणपती आहे त्याबद्दल आम्ही भरपूर एक डेकोरेशन वगैरे कसं करायचं हे आम्ही लय एकदम मेहनत करून आम्ही करत असतो. बस एवढंच माझ्या बोलण्याचं आहे. तर मंडळी, आता तुम्ही बघितलं सुद्धा की युवा मंडळ सुद्धा किती आपल्याला मंडळासाठी शकता कशा प्रकारे त्यांनी नैसर्गिक झाडे दाखवलेली आहेत. आणि इथे सुद्धा आपण पाहू शकता त्यांनी पावट्याचे बी पेरून, हे रिअल वाला पावटा आहे, तर त्यांनी याच्यामधून निसर्गाचा जो होणारा ऱ्हास आहे ते कसा थांबवावा खूप देखणी आहे. तरी तुम्हाला सुद्धा गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक गणपती बाप्पा. मंडळी, आता आपण आलो आहे वरती बंगल्यामध्ये. त्याला आम्ही गावच्या एरियाला बंगला बोलतो. प्रमाणे याही वर्षी त्यांनी बाप्पाची प्रतिष्ठापना केलेली आहे. आणि आपण आता आगमन सोहळ्याची पण आपली तयारी झालेली आहे. खालूबाचे सुद्धा वाजायला सुरुवात झालेला आहे तिकडं. तर आपण लेझिम वरती नाचणार आहे, ते मी तुम्हाला दाखवेल की आमच्या गावामध्ये लेझिमने आम्ही कसे नाचतो ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आम्ही म्हणजे मिरवणूक लेझिमच्या ह्याच्याने करतो बाप्पाची. तर 1.5 दिवसाच्या गणपतीची आम्ही लेझिमने मिरवणूक काढणार आहे, तर तेही तुम्हाला मी दाखवेल. तर चला, आपण आता जिथे नाचताय त्या ठिकाणी आता जाऊया आपण.
गणपती बाहेर काढलेले आहेत आता. छत्री वगैरे बघा राहिलेलं. तुळशी माझी चप्पल आण. बघू शकता 1.5 दिवसाचा गणपती पण आम्ही त्याचा विसर्जन सोहळा करतो. आमच्यासोबत आता विसर्जन सोहळ्यासाठी आमच्याकडे बचाव म्हणून पाण्यामध्ये वाचवण्यासाठी आमच्याकडे ते जॅकेट सुद्धा आलेलं आहे. ते पण तुम्हाला मी दाखवतो आता. हे बघा, हे बघा, जॅकेट सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत, जेणेकरून कुणा त्या पाण्यामध्ये कुणाला काय दुखापत होऊ नये म्हणून बचावासाठी जॅकेट दिलेले आहेत आम्हाला शासनाने. अंतिम टप्प्यावरती आपण आलेलो आहे. तर आता तुम्ही बघू शकता की सर्व किती खुशीमध्ये नाचत आहेत, खेळत आहेत, मजा मस्ती करत आहेत. आणि आता नदी सुद्धा आलेली आहे, जिथं आम्ही आता बाप्पाचं आपल्या विसर्जन करणार आहोत. तर आपल्याला पण लाईव्ह जॅकेट भेटलेलं आहे बाप्पाचं विसर्जन करायसाठी. तर आपण आता बाप्पाचं विसर्जन करायला पाण्यात जाणार आहे. आता लाचचं पाया पडलेलं जात आहे बाप्पाचं. प्रत्येकाच्या घरामध्ये जे गणपती आहेत ते त्यांचा परिवार पूर्णपणे आता पाया पडे सुरुवात झालेली आहे. थोडी जागा द्या, थोडी जागा आली. काय माहिती आताची घातलं, आता बघू रंग की नाही ते. फूड लेणे काही गाव लोक माहिती ना, फुटू आहेत मी गावात असं येते तिकडे. हा चला ठेवून इकडे अरे बस, हे बस चल, बस करा बोला. तिकडे खोल आहे. नाव आहे बनायला मग हा कोणाला हा कोण पोहोचाय दिन्या दिन्या चले चले घाव घाव आहे ना घाव खाली खाली येतो.
बघितलंच असेल की 1.5 दिवसाचा लाडक्या बाप्पांचा विसर्जन इथं पूर्णपणे झालेला आहे. तर खूप मजा केली आपण या ब्लॉगमध्ये. पुढचे 2 दिवस आता तुम्हाला मी माझे व्हिडिओ दाखवू शकत नाही, कारण मला जॉबसाठी मुंबईला जायचं आहे. मी गौरी येईल त्या दिवशी मी मुंबईवरून गावाला पुन्हा येणार आहे. तर बाकीचे जे काही व्हिडिओ तुम्हाला दाखवता येतील ते मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे दाखवायचा प्रयत्न करेल. अजून खूप काही दाखवण्यासारख्या गोष्टी आहेत तुम्हाला. हा ब्लॉग आता इथेच पूर्णपणे संपलेला आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग माझा आवडला असेल तर चला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट सुद्धा करा. कमेंटमध्ये सुद्धा मला सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला आहे, ते कसा वाटला आहे ते पण सुद्धा सांगा. तर धन्यवाद मंडळी. बाय बाय.